मॉर्निंग मंडे. रूम मध्ये सगळ्यात पहिला मी चाललोय माझ्या हेड. मॉर्निंग मंडे. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिंग लेजंड लाईव्हच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही बघता आम्ही आहे आता KSBP गार्डनला आणि आपला आजचा रूट आहे पाचगणीला जाण्यासाठी. आपण सगळे आता सकाळी 7 वाजता इथं जमा झालो आहे. मागं तुम्ही बघू शकता माझ्या जनता, म्हणजे मी जरासा लांबून थांबलो आहे. चहा प्यायला आम्ही थांबलेलो. मग लाईनअप बऱ्यापैकी थांबलेला आहे. 6:30ची टायमिंग मीटअपला दिली आणि 7ला इथनं निघणार. आत्ता 6:45 वाजलेले आहेत. इथनं जायला आम्हाला जवळजवळ 4 ते 4.5 तास लागणार. मध्ये किती ब्रेक घेणार त्याचा काय अंदाज नाही अजून. सो बघूया. होप तुम्हाला सगळ्यांना व्लॉग आवडेल. मी ब्लॉग एन्जॉय करवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. IBW हिअर वी आर कमिंग फॉर यू. तर मंडळी नमस्कार. कॉन्वे चालू झालेला आहे. वी आर हेडिंग फॉर पाचगणी. तेजस आणि प्रसाद जस्ट मला सोडून गेले. एक्साइटमेंट पण आहे कारण की फर्स्ट म्हणजे ॲज म्हणजे 3 फ्रेंड्सच्या ग्रुपमधनं मी एकटा स्पेसिफिकली एका राईडसाठी वेगळा चाललेलो आहे. काइंड ऑफ अ न्यू थिंग फॉर मी. आम्ही सगळे निघालेलो आहोत. कराडवरनं आउटर साईडनंच जातो आहे आता. आम्ही काय आतमध्ये गेलेलो नव्हतो त्याच्यामुळे काय मे बी एवढा हेवी ट्रॅफिक लागला तर नाही पाहिजे, सांगता येत नाही. कारण काय माहिती इथले हालात कसे आहेत की बाबा बाहेर पण हायवेला यांच्या ट्रॅफिक असलं तर. आत्ता तुम्ही थोड्याच वेळात जेव्हा ओपन लेन येईल तेव्हा तुम्हाला मस्तपैकी एक व्ह्यू दिसेल जिथं सगळ्या गाड्या अशा लाईनअपने फिरतात. बघा तरी दाखवतो तुम्हाला. चलो काम 25 वर आहे ब्रो, काम 25. इथून मुंबई 323 किलोमीटर आहे. पुणे 162 किलोमीटर. पाटण 34 किलोमीटर. बघूया किती काय होतं आहे. ॲक्च्युली पंचगणी जी आहे ती महाबळेश्वरच्या अलीकडे येते. म्हणजे इथनं आम्हाला जाताना पहिला पंचगणी लागते, मग त्याच्या जराशा पुढं महाबळेश्वर आहे. हे दोन्ही पण हिल स्टेशनच आहेत. माझ्या असे ऐकण्यात आलं की IBWचा इव्हेंट ह्याआधीही एकदा चेंज झाला होता व्हेन्यू स्पॉट. तो म्हणजे इतक्या वर्षांमध्ये दुसरा टाईम हा व्हेन्यू चेंज झालेला आहे. आणि चेंज पण असं नाही की बाबा कुठल्याही ठिकाणी होईल. एकदम बेस्ट ठिकाणी हे लोक शोधतात. आणि IBWवाल्यांनी जे जिल्हा परिषदचे गोव्यामध्ये इलेक्शन चालू आहेत त्यांना डोक्यात ठेवता जे त्यांनी व्हेन्यू चूज केलेत. आता ते तिथे गेल्यावर ते समजणार कितपत वर्थ आहेत, कितपत कसे आहेत. ते तिथे गेल्याशिवाय तर नाही समजणार. सो स्टे ट्यून, बघत राहा. आपण पण बघूया कसं काय काय.
ह्याला म्हणतात टशन. युनिकॉर्न वरनं सगळ्यात पुढं. तू कॉनवॉय चुकलेलास काय हो मी एकटा आलो सिंगल आलो माहित आहे. पाटील पण आला. कोण नाही मी एकटा आलोय. तर मंडळी नमस्कार. क्लाउड हॉटेल म्हणून आहे जिथं आम्ही आमचं हॉटेल बुक केलं होतं फ्रॉम BOI आवर बायकर्स क्लबकडनं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, कारण ही खूप खरी गोष्ट आहे. एक 5 ते 6 जणांना सोडून आमच्या निघालेल्या काफिल्यामध्ये फक्त आणि फक्त मी विथ अ युनिकॉर्न इथं पोचण्यामध्ये सक्षम झालेलो आहे. सगळ्यात पहिला माझा काफिला अजून खूप मागे आहे. रोड्स माहीत असण्याचे थोडेफार आणि गुगल प्रॉपर चाललेला माणूस असल्यामुळं आय शुड गेट सम प्रेझिंग फॉर दॅट. आणि तुम्ही बाहेर बघाल, हा व्ह्यू काय मस्त व्ह्यू आहे माहिती आहे. आता तुम्हाला जर असं निळं दिसेल सगळं, कारण की मी शॅडोमध्ये. बट आता आणि हे पण बघा रूममध्ये सगळ्यात पहिला मी चालू आहे. माझा हेल्मेट, ग्लव्ज, पॉड, बॅग सगळं असंच आहे. मोबाईल तेवढा आता थोडा वेळ चार्जिंगला लावलेलं. म्हटलं पहिलं तुम्हाला सगळ्यांना सांगूया की बाबा मी पोचलो आहे सेफ अँड साऊंड. सो येण्यामध्ये खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. राईडमध्ये खूप मजा गेली. पण आत्ता दिवस चालू होणार आहे, आपण त्याचीच वाट बघतोय. एकदा दिवस चालू झाला, IBW चालू झालं की आपले काम 25 होणार आहेत ब्रो. तर मी फ्रेश होतो, जरासं कपडे बदलतो आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू, जो मेन व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो विथ अराउंड द इन्फिनिटी पूल. फक्त जरासं कसं आहे, यश ब्रो आमचे सेट तिकडे गेलेले आहेत आता. तर मंडळी आत्ता मी आहे क्लाउड हॉटेलला. समोर आपल्याबरोबर इन्फिनिटी पूल आहे जसं की तुम्ही बघू शकता. आणि हा आहे मस्त सह्याद्रीचा व्ह्यू. ओ माय गॉड, बादशाह रे बादशाह. हॉटेल एक नंबर आहे. आपल्या बायकर्स कम्युनिटीनं मस्त रिसॉर्ट बुक केलेलं आहे आपल्यासाठी. आहे बादशाह. इथं स्विमिंग करायला मजा येणार, खरोखर खूप मजा येणार. हो, फ्रेश झालो आता एकदम, कपडे वगैरे बदलून सगळे चिलमध्ये. माझा रूममेट आलेला आहे, त्याला जरा सेटल व्हायला वेळ दिला. आपण जरा आता बाकीची काय काय कामं करायची, बाहेर काय खायला प्यायला बघायचं ते पण बघून घेऊया आणि आपल्या कामाला आपण सुट्या. चला. आत्तापर्यंत इथं जेवढ्या बाईक्स बघितल्या म्हणजे एकापेक्षा एक आहे. हार्ले डेव्हिडसन, BMW, कावासाकी. अक्षरशः म्हणजे एवढ्या बाईक्स तर मी कोल्हापुरात बघितल्या नसतील तेवढ्या बाईक्स आहेत इथं. S1000 RR, H2R मी मे बी एक बघितली येताना, कारण माझा हेल्मेट होता त्याच्यामुळे मला कन्फर्म नाही की बाबा ती H2Rच होती. सो होप ती बघायला मिळेल. एकापेक्षा एक एवढे खतरनाक बाईक्स आहेत तिथं. तर अजून इव्हेंटला जायला वेळ आहे. इव्हेंट चालू झाला आहे 3:30ला. आपल्याला इव्हेंटला मीटअप आहे BOIच्या आपल्या पुऱ्या ग्रुपचा. आता बरोबर 2:20 झाले आहेत. खाऊन पिऊन फ्रेश होऊन आम्ही वापस रूमला जाणार, थोडा आराम करणार आणि वापस आपण 3:30ला इव्हेंटवरती पोचणार आहे. आणि मग तिथनं पुढं आपले नाईट चालू होणार आहे. सो बघत राहा. आता हा कुठला पनीर टिक्का मसाला आहे ना, आणि बटर रोटी. पनीर टिक्काच आहे ठीक आहे. टेस्ट ठीक आहे. आपली सारखी जसली चव नाही तर आहे. हव्या पिऊया, आपल्या दिवसाच्या दिनचर्याला सुरुवात करूया. जरा पोटाचं बघितलं की आरामाचं बघूया. आपली युनिकॉर्न इथं लागलेली आहे, समोर इव्हेंट चालू आहे आणि आपण इथं पोचलेलो आहे. सो आता आतमध्ये इव्हेंटमध्ये एंट्री घेऊया आपण मस्तपैकी आणि पुढं काय काय होतं तुम्हाला दाखवतो. आल्यापासनं म्हणजे इव्हेंटवरती आल्यापासनं पहिला असं हे आहे की बाबा म्हणजे जागेवरती आलो आहे आणि आपण आता इथला व्ह्यू देतो आहे, कारण की आल्यापासून हॉटेलमध्येच पडून होतो. इव्हेंटवरती मी आता फर्स्ट टाईम आलो आहे. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स बाप आहे. टी शर्ट तुम्ही बघू शकता आपण घातलेला आहे. स्वेटर आतमध्ये पहिलाच घातलेला आहे, कारण की थंडी लई असणार आहे रात्री.
बघताय ना एकापेक्षा एक खतरनाक स्टॉल आहे. माझ्या बरोबर मागं गोप्रोचा स्टॉल आहे, हा समोर LS2चा आहे आणि सगळ्यांना भेट देणार आहे आपण. बघायला तेवढं कमी आहे, करायला तेवढं सगळं कमी आहे. आपण आता बरोबर आहे हार्ली डेव्हिडसनच्या टेंटच्या समोर, जिथं हार्ली डेव्हिडसनची X440T जी नवीन लॉन्च झाली आहे ती बरोबर माझ्या मागे आहे. बघूया चला कशी आहे ती. 440cc मध्ये एवढी बादशाह बाईक दिसायला तर कमाल आहे, बघायला तर अजून कमाल आहे. टेस्ट ड्राइव्ह नाही घेतली, आता इथं मिळते का नाही माहीत पण नाही आणि मी विचारली पण नाही, कारण मजा तो आहे ब्रो, मजा तो आहे. आता इथं बघा माझ्या समोर एक आयटम आहे LS2चं कार्बन फायबर हेल्मेट. कारण आपल्याला हा नाही घ्यायचा, आपल्याला एक दुसरा हेल्मेट बघायचा आहे, तो बघूया इथं म्हणजे काय सिस्टीम वगैरे आहे. हा बघा दिसला, हा हे तो LS2चा आहे, फिटेडवाला मस्त आहे. मग असलं ह्याच्यामध्ये ना एक ॲडव्हेंचरचा एक वेगळा येतो, तो आपल्याला बघायचा आहे. हा LS2चा ट्रॅक शू आहे, जी MRP बघा फक्त केवढी आहे, 11,999. आणि हा त्यांचा बेसिक मे बी असेल आय थिंक, आणि ह्याची किंमत आहे 14,999. आणि इथं अजून हेल्मेट्स पण लावलेले आहेत खूप, हे बाकीचे वगैरे, कारण आपल्याला जो बघायचा तो अजून पण आपल्याला दिसलेला नाही. आत्ता बरोबर माझ्या मागे KTMची सुपर ड्यूक आहे. भाई काय गाडी आहे माहिती आहे, बरोबर जे रेविंग आहे, एकदा नुसतं इंजिन स्टार्ट केल्यावरती कसली वाटते, आणि ते तर लई मोठी गोष्ट आहे. इंजिनचं सोडा, बाईक एवढी हेवी उचलायला जड जाते माझ्यासारख्या माणसाला पण. सुपर बाईक्स बरोबर भारी असतात. मित्रांनो छोट्या मुलांचे डर्ट बाईक्सचं पण म्हणजे मॉडेल्स वगैरे ठेवलं, हाईट पण ऍडजस्ट करता येते. अरे नसतं भाई, हा इलेक्ट्रिक आमच्या टायमाला असलं मग काय दिवस असे काढले. आणि भाई डायरेक्ट डर्ट बाईक, बेसिक डर्ट बाईक तिथनंच चालू. एक्सपल्स कशी लावावी घरामध्ये असं सजवायची असते, ही अशी लावावी आई, एक्सपल्स अशी लावावी घरामध्ये. असं शोपीस केला तर कसं वाटेल, म्हणजे बाईक अशी लोंबकळत लावल्या एकदम क्लासी, बाईकपेक्षा कार बी लावली तर लईच भारी वाटेल. शँडलियर. इव्हेंटची रौनक बघा, हळूहळू रात्र होईल तसं लाइटिंग्स वाढणार, तशी तशी रौनक वाढत जाणार. बघण्यासारखं अजून भरपूर काय काय आहे असं मला वाटतंय. आता ते रेस मोटोला आम्ही अजून जायला नाही, तिथं पुढं जायचे. इथं मेन स्टेज आहे, मेन स्टेजवरती अजून इव्हेंट्स वगैरे थोडे छोटे छोटे चालू झालेले आहेत. ते आम्ही नाईटच्या इव्हेंटलाच मेनला येणार आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे रेसच्या फोटो स्टॉलला, जिथं आपण थोडेफार आयटम बघणार आहे. रेस ही अशी एक कंपनी आहे जी बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवते, ज्याची क्वालिटी नेक्स्ट लेवल असते, कारण ती अजून इंडियन मार्केटमध्ये एवढी नाही. कारण तुम्हाला सांगतो, ज्यांना कमी बजेटमध्ये असेल टायर्स, हेल्मेट्स, रायडिंग गिअर्स, जॅकेट बजेट फ्रेंडली पाहिजे असले चांगल्या क्वालिटीचे, तर रेस इज युअर ऑप्शन. खरोखर चांगले आहेत प्रोडक्ट्स, खूप चांगले आहेत. माझ्या 1-2 मित्रांकडे पण आहेत, इथं पण तुम्हाला दाखवतो कसे आहेत. एक कन्सिडर करू शकताय तुम्ही. मी स्वतः रायनॉक्स वापरतो, म्हणून असं म्हणू नका हा आता रेसचं सांगतोय. मी रायनॉक्स वापरतो कारण की मला सेफ्टीमध्ये द्यायचं आहे. मी असं म्हणत नाही यांची सेफ्टी नाही, कारण ज्यांचे बजेट्स नाहीत की ते तेवढं अफोर्ड नाही करू शकत, कमी पैशामध्ये जास्त सेफ्टी सेफ्टी क्वालिटी बेस्ट. रेस इज युअर ऑप्शन, वन टाइम अँड ऑलवेज बेस्ट. आणि प्रमोशनल नाही आहे हां, मेन म्हणजे प्रमोशनल नाही, अजून प्रमोशन करणं एवढं आपलं चालू नाही झालेलं आहे. रेसचे जॅकेट्स, रेसचे टायर्स, हे ग्लव्स आहेत रेसचे, हेल्मेट्स. आता हे आहेत रेसचे बॉडी आर्मर, जे तुम्ही इनसाईड म्हणजे जर तुम्हाला रायडिंग जॅकेट नाही घालायचे तर तुम्ही असले रेसचे वगैरे घेऊ शकताय. प्रेफरेबल आहेत, चांगले असतात, हलके असतात, तुम्हाला जॅकेट वगैरे कॅरी करायची गरज नाही. हे घालून त्याच्यावरती तुम्ही असल्यावरती टी-शर्ट्स घालू शकताय. हे खरोखर आहे ना वन ऑफ द म्हणजे इंडियाज मेड बाय इंडिया कलेक्शनमध्ये बेस्ट आइटम आहेत. ये देखो चैनल का नाम लिख के ले लिया है, बीइंग लेजेंड पराग. तात्पुरता थोडं वाळवत बसूया, हे वाळल्याशिवाय आम्ही परत प्लास्टिकच्या कव्हरमध्ये त्याला घालू नाही शकत. तोपर्यंत आता बसूया, इव्हेंट एन्जॉय करूया.
वाळवायला तर पाहिजेच. आता डायरेक्ट गाठलं तर पेंट अजून वळलाय लगेच सगळं साईड तर एवढा वेळ थांबून करून घेतलेल्याचा काय फायदा नाही. जसं की तुम्ही मागं बघू शकताय इथले पण आपण जराशी ॲक्सेसरीज चेक करूया. आता माझ्यासमोरच हे सगळी रायडिंग शूज आहेत. रायडा पण एक अशी कंपनी आहे जी बजेट फ्रेंडली रेंजमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स बनवते. त्यांचे जॅकेट्स, हँगबॅग्स, रायडिंग ग्लव्स आम्हाला चांगला वाटतोय कारण नाही बूट्स टाईप आहे. हे आहेत रायडाचे टाईप बॅग, हाईट बॅग कॅरी करायचे. हे आहेत रायडाचे प्रीमियम जॅकेट्स. भाई साहब मोठं झुमर सेट आहे. बॅक साईडला एजी स्टार आहे ज्यांचे कस्टम मेड हे बाईक गार्ड्स असतात जे खूप 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 स्ट्रॉंग आणि युनिक असतात. आणि आपल्या बरोबर समोर डायनेस पण आहे. ह्यांची रायडिंग जॅकेट्स आणि हेल्मेट नेक्स्ट लेवल असतात. सो आता जरासे चांगलेवाले स्टॉल बघायला मिळतात. मोठं झुमरला भेटल्यानंतर यासिर भाईला भेटल्यानंतर जराशी अंगामध्ये एनर्जी येते की अजून कोणतरी चांगला भेटेल. यासिर भाई टोल मी वन थिंग, ये फैन बीन सब तुझ्या है, तू खाली मेरा भाई है बस. यासिर भाई आम्ही और ब्रदर. नाउ वी आर ॲट अ सम पॉइंट वेअर सम क्वालिटी किक्स आउट बिकॉज हेअर इज रायनॉक्स, देअर इज अल्पाइन स्टार, ओकले ऑल्सो ऑल देअर. आता इथं मजा येणार आहे. इथनं पुढं प्रीमियमनेस चालू होणार आहे. सो बघत राहा. प्रॉब्लेम अभी पॅनियर्स काही आहे. आयटम खरोखर मला लय आवडतो. कधीतरी इन फ्युचरमध्ये हवा लागेल. हे रायनॉक्सचे थोडेसे ओजीवाले जॅकेट्स आहेत जे वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये यूज केले गेलेले होते, जे एकदम नेक्स्ट लेवल वाटतात. आणि ह्याच्यावरती हे जे डर्ट्स आहेत हे ओरिजिनल स्टेन्स आहेत ना. हे कुठल्याही प्रकारचं डिझाईन वगैरे काय नाही आहे. हे ओरिजिनल स्टेन्स आहेत. म्हणजे या गोष्टीचं प्रूफ आहे की लाईव्ह यूज केलेले प्रोडक्ट्स आहेत ते. सो अरे हा आहे शार्कचा कार्बन फायबर हेल्मेट. काय बादशाह वाटतो माहिती आहे. हां नेक्स्ट लेवल हेल्मेट आहे खरोखर. ताईचीवाल्यांचा स्टोर आहे. प्रीमियम लेवलच्या स्टोर्समध्येच ह्यांचा पण एक स्टोर आहे जिथं त्यांचा आउटलेट आहे मोठा मोठा. बट ह्या आउटलेटमध्ये एकच जीवाचं रान करणारी गोष्ट वाटते, शार्क. बाईक खरोखर नेक्स्ट लेवल चीज आहे. इथं BMCचे वेगवेगळे फिल्टर्स पण अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या सायझेसचे, वेगवेगळ्या नॉट्सचे. आणि बघा S1000 वन ऑफ द बेस्ट बाईक्स यू कॅन सी देअर. अँड हे आहेत RCBचे काही पॅनियर्स. मस्त आहेत रे. लिव्हर्स, सस्पेन्शन, ब्रेक्स. आपने को स्टिकर्स भी मिले ये वाले. हे आता आपण आलेलं ओकलेच्या शोरूमला. ओकलेच्या शोरूमला थोडंफार बघूया. जर कुठला एखादा चांगला वाटला तर आपण नक्की घेऊया तो. हा हे आपण आलेलो आहे ओकले. मंडळी हा एक चष्मा मला आवडला आहे कारण घेऊ की नको काय समजत नाही. भाई तुझं काय म्हणणं आहे, कसं वाटतो? नाही चला भाईनं नाही म्हटलं बट मस्त आहे. हा चांगला वाटतोय तरी का मला नाही वाटत. हा ना म्हणजे चेहऱ्यापेक्षा चष्माच लय मोठा वाटतोय की नाही. आपल्या लाऊड नॉईजमध्ये तुम्हाला ऐकायला येईल की नाही माहीत नाही. बाहेर रेविंग जोरात चालू आहे. हे आहेत अल्पाइन स्टारचे DOG रेसिंग गिअर्स. आय थिंक F1मध्ये वगैरे हेच F1 बोलतो आपल्या. मोटो
MotoGP मध्ये वगैरे हेच रेस सूट वापरत असतील ना. या लेवलचे तर आहेत, म्हणजे बघ ना यार केवढे भारी दिसतात. ह्यावाल्या जॅकेटवर स्पेशली आहे ना क्रूज मार्क्स आहेत. इट इज अ ऑथेंटिक पीस युज्ड ओरिजिनली इन रेस. आता बरोबर 8:45 झाल्यात. इव्हेंट अजून चालू आहे, इव्हेंट संपलेला नाही. इव्हेंट रात्रभर चालू आहे. गाड्यांचा जसं तुम्ही आवाज बघताय शो चालू आहे अजून. आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही जरा पुढं आलो. जेवूया म्हटलं, जेवूया आणि जरासं चिल करूया, कारण की झोप पूर्ण नाही झालेली. रात्री पण मी लेट झोपलो आणि थंडी एवढी मरणाची आहे ना, माझ्या बोटे आखडल्यात अक्षरशः. मग काहीतरी मस्त की जरासा हाताला गरम गरम लागला भात बीत जरा बरं वाटेल. अजून आहे पुढं पूलवरती जाऊन बसणार आम्ही थोडा वेळ.